मूर्तींचे माहेरघर म्हणून जगभरात पेणची ओळख आहे। तालुक्यातील अनेक गावांमध्ये गणेश मूर्तींचे हजारो कारखाने असून गणेश उत्सवात लाखो गणेश मूर्ती देश विदेशात रवाना होतात। मात्र काही मूर्तिकार हुबेहूब मूर्ती साकारून भक्तांची फसवणूक करीत असल्याने यापुढे हे प्रकार थांबणार आहेत। पेणच्या गणेश मूर्तींना भौगोलिक मानांकन जिओग्राफिकल इंडिकेशन मिळाल्याने स्थानिक मूर्तिकारांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण पसरले आहे। पेण येथे श्री गणेश मूर्तिकार व व्यावसायिक कल्याणकारी मंडळ पेण यांच्या विद्यमाने आयोजित कार्यक्रमात प्रोफेसर अविनाश कुलकर्णी, जिल्हा उद्योग केंद्र अलिबाग प्रमुख गुरुशांतप्पा हरलिया, अध्यक्ष श्रीकांत देवधर यांनी पेणमधील उपस्थित उद्योजकांना मार्गदर्शन केले। या प्रसंगी अध्यक्ष श्रीकांत देवधर यांना कोकण आयडॉल पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी पेणचे उद्योजक दीपक समेळ, उपाध्यक्ष किरण पाटील, सेक्रेटरी सागर पवार, मंगेश पवार, निलेश समेळ, मयुरेश चाचड, मनीष देशमुख, मयुरेश साबळे, माजी नगरसेवक दिलीप लाड तसेच पेणचे सर्व कारखानदार उपस्थित होते। नामांकन मिळणं हा खूप ऐतिहासिक मोठी घटना आहे पेणच्या गणपतीच्या प्रगतीसाठी। त्याला मेनली जिल्हा उद्योग केंद्राचे हरल्या साहेब शेजारीच उभे आहेत। त्या जिल्हा उद्योग केंद्राचं त्याच्यात खूप मोठं पाठबळ आणि गायडन्स आहे, त्याच्यामुळे हे शक्य झालं। दुसरं एक खूप मोठं काम प्रोफेसर कुलकर्णी पुण्याहून येऊन हे पुस्तक सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सांस्कृतिक खात्यामध्ये त्यांनी निबंध प्रमाणे दर्ज केलं। ते तिथले सिनियर फेलो म्हणून त्यांनी ते केलं। तर हे दोन प्लॅटफॉर्म पेणच्या गणपती मूर्तीच्या व्यवसायाला आणि मूर्तिकारांना खूप पुढे घेऊन जातील आणि भारतातलं, महाराष्ट्रातलं, रायगड जिल्ह्यातलं पेण हे एकमेव आता गणपतीसाठी सरकारने नक्की केलेलं स्थान झालं। याच्याबद्दल आम्हाला सगळ्या मंडळाला आणि गणपतीला खूप आनंद आहे। आपल्या त्याच्यातला मुख्य विषय काय माहितीये का, की जे मुंबईला, पुण्याला किंवा नगर औरंगाबादला सुद्धा गणपती करतात ते सगळे पाट्या पेणच्या लावतात। तर आता पेणला प्रॉपर पेणला GI मिळाल्यामुळे त्याचा एक लोगो बनेल आणि आम्हाला आमचं मार्किंग करता येईल। जसा देवगडचा आंबा जातो, परदेशी जातो, तो देवगडचा म्हणूनच जातो, त्याच्यात दुसरा मिक्स होणार नाही। तर याचा फायदा पेणच्या गणपती व्यवसायाला आणि त्याच्या प्रसिद्धीलाही मिळेल। पेणच्या गणेश मूर्तींना आता गेल्या 2-3 दिवसांपूर्वी भौगोलिक मानांकन म्हणजे GI इंडिकेशन हे मिळालेलं आहे। त्यामुळे पेणचे गणपती पूर्वी तर आपण बघितलं की पेणचे गणपती म्हणजे गणपतीचे माहेरघर म्हणून पेणला म्हटलं जातं। पण आता जी भक्तांची फसवणूक होत होती की पेणचे गणपती सांगून इतर ठिकाणचे गणपती आणून जे भक्तांना दिले जायचे, ती आता फसवणूक ह्या GI मुळे टाळणार आहे आणि आम्हाला एक विशिष्ट लोगो या ठिकाणी प्राप्त होणार आहे, ज्याच्यामुळे पेणचे गणपतींना अजून भविष्यात खूप मोठी प्रसिद्धी त्या ठिकाणी मिळणार आहे। तर त्यामुळे आम्ही सगळे पेणकर म्हणजे गणपती बनवणारे मूर्तिकार आणि व्यावसायिक हे या ठिकाणी खूप आनंदित आहोत की या ठिकाणी आमच्या गणपतीला खरंच गणपती बाप्पा आमच्यावर खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी पावलेला आहे आणि आम्ही सर्व खूप आनंदित आहोत। गणपती बाप्पा मोरया। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो पेण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।